श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुझ्या फोनवर 5 मिनिटात आनंदाची बातमी येणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. हा कॉल तुझं आयुष्य बदलू शकतो. तुझ्या गोष्टीची वाट पाहत होतास ती बातमी आता तुला मिळणार आहे. फोन येईल आणि त्याचबरोबर येईल सुखद धक्का, आनंदाचा श्वास आणि आशेचा किरण. तू खूप दिवस वाट पाहिली आहे, धीर धरला आहेस, अनेकदा हताश झाला आहेस, पण आजचा दिवस वेगळा आहे. आज तुझ्या मेहनतीचं, तुझ्या श्रद्धेचं आणि तुझ्या संयमाचं फळ तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात हा कॉल तुला नवीन दिशा देईल. तू जे स्वप्न बघितलं, जे ध्येय ठरवलं त्याच्या दिशेने एक पाऊल आज आपोआप पुढे टाकलं जाईल. फोनवर येणारी ही बातमी तुला नवी उमेद देईल. कदाचित एखाद्या नोकरीची, व्यवसायाची किंवा पैशाची खुश खबर असेल. कदाचित एखादं काम जे थांबून होतं ते अचानक पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ सांगतात तू सच्चा आहेस म्हणून देवाने तुझी विनंती ऐकली आहेस. हा क्षण महत्त्वाचा आहे म्हणून शांत राहा, मनात श्रद्धा ठेव आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप कर. कारण हे केवळ फोनवरचं एक वाक्य नसेल तर ते देवाकडून आलेला संदेश असेल. तू आता संकटाच्या बाहेर पडला चाललायस, त्यामुळे ही गोष्ट हळूहळू नव्या वळणावर नेईल. अशी छोटीशी बातमी वाटेल, पण पुढे जाऊन तीच गोष्ट तुझ्या यशाचं कारण बनेल. आता वेळ आली आहे तुझ्या आनंदाचं, समाधानाचं आणि यशाचं. स्वामी समर्थ तुझ्याबरोबर आहेत. ते पाहत आहेत तुझ्या मनाची भावना, तुझ्या डोळ्यातील आशा आणि तुझ्या अंतःकरणातील श्रद्धा. हे सर्व पाहूनच ते म्हणतात थांब, फक्त काही क्षण आणि तो फोन येणार आहे. तो कॉल केवळ आवाज नसेल, तो एक संधी असेल जीवन बदलण्याची, आयुष्य नव्याने सजवण्याची. स्वामी म्हणतात तू आता योग्य मार्गावर आहेस. काही वेळा आपण थोडं थांबत लागतं, त्यामुळे पण ते थांबणं व्यर्थ जात नाही. तुझं प्रत्येक थांबणं आता तुला योग्य ठिकाणी घेऊन जातंय. तू मनातून पवित्र आहेस आणि म्हणूनच तुझ्या जीवनात आता चांगल्या गोष्टी घडणार आहेत. स्वामी समर्थ सांगतात हा कॉल तुला एका नवीन प्रवासाची सुरुवात होईल. तो प्रवास खडतर असेल, पण तुझ्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तू प्रत्येक अडथळा पार करशील. हा फोन म्हणजे एक दार उघडणार आहे आणि त्या दरवाजाच्या आत तुझं भविष्य आहे, उज्ज्वल, यशस्वी आणि समाधानी. फक्त लक्ष ठेव, फोन वाजेल, तू उचलशील आणि त्या क्षणी सगळं बदलू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात हा कॉल तुला केवळ आनंदच नाही तर आत्मविश्वास देईल. जेव्हा तो कॉल येईल तेव्हा तुझं मन प्रफुल्लित होईल, तुझ्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि मनात एक भावना निर्माण होईल, हो, माझ्यावर देवाची कृपा आहे. कधी वाटत होतं काहीच चालत नाही, पण आता अचानक सर्व काही योग्य होतंय. हे चमत्कारासारखंच वाटेल, पण तो चमत्कार स्वामी समर्थांनी घडवला आहे. तू जे बोलशील ते ऐकून समोरच्याला तुझ्यावर विश्वास जाणवेल. कारण आता फक्त बातमीच नाही तर तुझ्या बोलण्यात, तुझ्या आवाजात आणि तुझ्या विचारातही सकारात्मकता असेल. तुझी स्वप्न पाहिलीस त्याची सुरुवात आता झाली आहे. आजचा हा क्षण जसा आहे तसा स्वीकार, कारण याच सणातून उद्याचं स्वप्न उगम पावणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात तुझवर कृपा आहे, तुझं रक्षण मीच करीन. तुला जे मिळणार आहे त्यासाठी तू तयार राहा. तू जे पचवू शकशील, त्या यशाला योग्यरित्या सांभाळू शकशील. म्हणूनच हे वेळेवर घडते. जी काळजी होती ती संपणार आहे, जी अस्वस्थता होती ती आता शांतीत बदलणार आहे, जी अपूर्णता वाटत होती ती आता पूर्णत्वात बदली जाणार आहे. हा कॉल म्हणजे केवळ संधी नाही, तो एक संकेत आहे की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या मार्गावर आता नवे दार उघडतील, नवे लोक भेटतील जे तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतील. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि हसू म्हणशील त्या एका कॉलने सगळं बदललं.
स्वामी म्हणतात, फक्त विश्वास ठेव, माझं नाव घेत पुढे चल. अशा प्रकारे ही काही मिनिटाची वाट पाहण्याची खास आहे, कारण प्रत्येक सेकंद तुला तुझ्या स्वप्नाजवळ नेत आहे. मनात उत्साह ठेव, चेहऱ्यावर हसू ठेव आणि आत्म्यात श्रद्धा ठेव, कारण फक्त 5 मिनिटं नाहीत, आता प्रत्येक मिनिटं तुझ्या यशासाठी काम करत आहे. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे नाव मनात ठेव आणि त्या शुभकौलासाठी स्वतःला तयार कर. स्वामी समर्थ म्हणतात, हा क्षण छोटा असला तरी त्याचा परिणाम मोठा असणार आहे. तो कॉल फक्त आनंदाची बातमी नाही, तर तुझ्या आतल्या शक्त्यांना जागवणाऱ्या एक ठिकाणी ठरणार आहे. जी काही अडचण होती, जे काही अडकलेलं होतं, त्या सगळ्याला आता मार्ग सापडणार आहे. स्वामी म्हणतात, हे यश तुझं आहे, कारण तू त्यासाठी मनापासून झटला आहेस. आता तुला कोणत्याही गोष्टीपासून घाबरण्याची गरज नाही. तुझ्या मनात शांतता येईल, कारण तुला जाणवेल की माझ्यासोबत कोणीतरी आहे जो मला सदैव सावरणार आहे. हा कॉल म्हणजे तुझ्या प्रयत्नांना मिळालेली दाद आहे. जी वेळ तू वाट पाहत काढली होतीस, ती वेळ वाया गेली नाहीये. प्रत्येक अपयश, प्रत्येक थांबलेला क्षण आता यशाचं कारण ठरणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी गोष्टी उशिराने मिळतात, पण त्यांचा प्रभाव आयुष्यभर टिकतो. हा फोन तुझं भविष्य बदलू शकतो. फक्त तो आल्यानंतर मनपूर्वक ऐक. कदाचित एखादा प्रोजेक्ट मंजूर होईल, कदाचित एखादी संधी येईल, कदाचित एखाद्याचं कौतुक तुला लाभेल. आता वेळ आली आहे तुझ्या मनातील सकारात्मक ऊर्जा प्रकट करण्याची. तू जेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन पुढे जातोस, तेव्हा त्यांच्या कृपेने तुला अडवू शकणारी कोणतीच शक्ती राहत नाही. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मार्गावर यशाचे फूल उमलणार आहेत. तू प्रयत्न केलास, संयम ठेवलास आणि विश्वास ढळू दिला नाहीस, याचं फळ तुला मिळणार आहे. ही केवळ सुरुवात आहे आणि पुढील दिवस तुला आणखी मोठी गोड बातमी देतील. स्वामी समर्थ आहेत ना, मग भीती कशाची? मनात जो शांत विश्वास असतो तो सगळ्या अडचणी पार करतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. एक पाऊल तू टाक, पुढची वाट स्वामी उघडतील. कधी विसरू नकोस, तुझं यश, तुझं भविष्य, तुझं भाग्य हे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणतात, हे केवळ एका दिवसाचं यश नाही, हे तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. आज तुझ्या आयुष्यात जे घडते ते सहज नाहीये. जे तुझ्या सात्विकतेचं, तुझ्या संयमाचं आणि तुझ्या मनोबलाचं प्रतीक आहे. तू हार मानली नाहीस, म्हणून देवाने जिंकलंय ठरवलं आहे. आता जेव्हा फोन वाजेल तेव्हा तुला फक्त बातमी नाही मिळणार, तर तुझ्या आतली शक्ती जागृत होईल. तुझं मन म्हणेल, हो आता माझं वेळ आली आहे. कारण स्वामी समर्थ जेव्हा म्हणतात होईल, तेव्हा विश्वातले सगळे मार्ग तुझ्यासाठी खुले होतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक क्षणात देव कार्य करत असतो, फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा असतो. आता पुढे जे घडेल त्यात तुझं नुकसान नाही, फक्त शिक्षण, वाढणं आणि यशाचा अनुभव आहे. कधी वाटलं असेल की मी एकटा आहे, पण ते खरं नव्हतं. तू कधीच एकटा नव्हतास. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी होते, आहेत आणि राहतील. आजचा कॉल एक नवीन दरवाजा उघडेल. जे दार उघडल्यावर तुला तिथे संधी, समाधान आणि समृद्धी दिसेल. श्वास घ्या, डोळे बंद करा, मनात श्री स्वामी समर्थ जपा आणि लक्ष देऊन त्या कॉलची वाट पहा. तो येईल, तो निश्चित येईल, कारण स्वामी समर्थ जे सांगतात ते खोटं ठरत नाही. तुझ्या जीवनात आनंदाची सुरुवात झाली आहे. हा फोन, ही बातमी, हा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव असेल विश्वास, कृपा आणि विजय. स्वामी समर्थ म्हणतात, हे फक्त एक फोन नाही, हे तुझ्या आयुष्याचं वळण आहे. या फोन येताना तुझं मन हळवं होईल, डोळ्यात अश्रू येतील, पण हे अश्रू वेदनेचे नसतील, हे असतील कृतज्ञतेचे, समाधानाचे आणि आनंदाचे. आजपर्यंत जे काही हरवलं ते परत येणार आहे. जे हरवल्यासारखं वाटलं त्याची भरपाई आता विश्व स्वतः करत आहे. स्वामी समर्थ तुझ्या मनातील प्रत्येक भावना जाणवतात. तू कोणालाही न सांगता रडला होतास, कोणाला न सांगता स्वप्न पाहिलीस, ते सर्व स्वामी समर्थांनी पाहिलं आहे आणि म्हणूनच ते आता कृपा करत आहेत.
हा कॉल म्हणजे शुभारंभ आहे, ज्याचा तू इतके दिवस वाट पाहत होतास. नवी दिशा, नवीन संधी, आता नवा आत्मविश्वास, हे सगळं आता एकत्र येणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं हसणं मला आवडतं, म्हणून मी तुला पुन्हा हसवणार आहे. आता सगळ्या चिंता विसरून जा. मनला सांग, स्वामी माझ्यासोबत आहे, मग मी का घाबरू. या क्षणापासून तुझं आयुष्य उजळणार आहे. संधीचा दरवाजा उघडतो आहे आणि त्यातून तू यशाकडे जाणार आहेस. कोणती गोष्ट आता अशक्य नाही. स्वामी समर्थ तुझ्या मागे खंबीर उभे आहेत. तू एक पाऊल टाक, ते 100 पावलं घेऊन जातील. तू फक्त मनात श्रद्धा ठेव आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. त्या कॉलमधून तुला मिळणारी बातमी केवळ तुझी नाही, ती तुझ्या घरांच्यासाठीही आनंद घेऊन येईल. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं भविष्य, तुझं आयुष्य, हे सगळं एका नवा प्रकाश अनुभवणार आहे. स्वामी म्हणतात, तू जे पेरलं आहेस त्याचं पीक तुला आता मिळणार आहे. तुझं नशीब आता चालू झालं आहे. कधी वेळ लागतो, पण स्वामींच्या वेळेत सगळं परफेक्ट होतं. ही वेळही तशीच आहे, योग्य, सुंदर आणि दिव्य. काही मिनिटात तुला फोन वाजेल, मनात शांतता असेल आणि डोक्यात एकच भावना, हे फळ मी खरंच पात्र आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या यशाच्या सुरुवातीला मी स्वतः उभा आहे. त्यामुळे घाबरू नकोस, मागे वळू नकोस, फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आहे तुझ्या मनगटातल्या ताकदीला जगासमोर दाखवण्याची. हा कॉल केवळ सुरुवात आहे. पुढचे काही दिवस तुला नव्या अनुभवाची भरलेला भेटणार आहे. तुझ्या कर्तृत्वाची दखल घेतली जाणार आहे. जिथे तुला पूर्वी नकार मिळाला होता, तिथून आता तुला निमंत्रण मिळणार आहे. तुझं भाग्य बदलतंय, पण तो केवळ योगायोग नाही, ती स्वामींची योजना आहे. जे तुझ्यावर लक्ष ठेवून होते आणि जेव्हा योग्य क्षण आला, त्यांनी स्वतः पुढे येऊन तुझं नशीब उजळलं. स्वामी म्हणतात, मी तुला केवळ संकटातून नाही तर संधीकडेही नेत आहे. आता या कॉलमधून काहीतरी नवीन सुरू होणार आहे. कदाचित एखादी नवीन जबाबदारी, कदाचित मोठं काम, किंवा कदाचित एक छोटासा निर्णय, जो तुझं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने नेईल. आणि हे सगळं घडेल कारण तुझं मन स्वच्छ आहे, तू कर्म शुद्ध आहे. स्वामी समर्थ तुला आज सांगत आहेत, तू आता मागे वळून पाहू नकोस, पुढे चाल, कारण यश तुझी वाट पाहतंय. मनात असलेली भीती आता नाहीशी होणार आहे. आतली जी उदासी वाटायची, ती थकवा वाटायची, ती आता सगळी जडत्व निघून जाणार आहे. कारण स्वामी समर्थ तुला आता उचलून घेत आहेत तुझ्या यशाच्या शिखरावर नेण्यासाठी. त्या कॉलमध्ये लपलेली शक्ती ही केवळ शब्दांमध्ये नाही, ती आशीर्वादात आहे. तुझं नाव आता नावाजलं जाणार आहे. तुझ्या कर्तृत्वाची चर्चा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुला स्वतःवरचा विश्वास परत मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक पावलावर मी सावलीसारखा आहे. तू एकटा नाहीस. या वाटचालीत प्रत्येक क्षणी, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक यशात स्वामी समर्थ आहेत. आजचा हा कॉल तुझ्यासाठी नवा अध्याय उघडतोय. हे पान वेगळं आहे, कारण त्यात नकार नाही, फक्त संधी आणि समाधान आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणासाठी तू इतक्या दिवसांपासून वाट पाहत होता, तो क्षण आता खूप जवळ आलाय. आता त्या फोनकडे बघून वाटते, हे खरंच माझ्यासाठी आहे का? हो, हे फक्त तुझ्यासाठीच आहे. कारण तू प्रयत्न केलेस, तू संयम ठेवला आणि महत्त्वाचं म्हणजे तू विश्वास ठेवला. तुझ्या मनातील जी प्रार्थना होती, ती आता उत्तर मिळवते. स्वामी समर्थ तुझ्या मनातल्या निर्लोभी इच्छांना ओळखतात. त्यांना माहीत आहे की तुला मिळालेले यश तू इतरांसोबतही शेअर करशील. स्वामी म्हणतात, तू केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रकाश आहेस. तेव्हाच तुझं यश हे केवळ तुझं न राहता अनेकांसाठी प्रेरणा ठरणार आहे. फोन वाजेल, तो तू उचलशील आणि आवाज येईल, तुझं काम मंजूर झालंय, आपण तुम्हाला निवडलंय, तुमचं स्वप्न साकार होणार आहे. अशा अनेक शक्त्यांचा दरवाजा उघडणार आहे आणि त्या दरवाजामागे स्वामी समर्थांची कृपा पूर्ण ताकदीने उभी आहे. तुझ्या जीवनात आता जे चालू होणार आहे, त्या अडथळे असतील, पण तुला थांबवणारा कुणीच नाही. कारण तुला चालायला फक्त पाय लागतात आणि उडायला आशीर्वादाची पंख लागतात, आणि ती स्वामी समर्थांनी तुला दिली आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, अशक्य असे काहीच नाही जेव्हा श्रद्धेने माझ्यावर आणि प्रयत्न तुझ्यावर. त्यामुळे तुझ्या हृदयात जेव्हा शांती असेल,
तेव्हा सगळं विश्व तुला खाली ढकलत असेल, तुझ्यासाठी कार्य करत असेल. त्यामुळे चिंता करू नको आणि आजपासून प्रत्येक सकाळ एक नवीन आनंद घेऊन येईल. प्रत्येक संध्या समाधान देऊन जाईल. माणसं तुला ओळखू लागतील. नव्याने कदाचित आधी दुर्लक्ष केलं असेल, पण आता तुझं यश सगळ्यांना आकर्षित करेल. पण तू मात्र नम्र राहा, कारण नम्रतेचं थोरपणा असतो. स्वामी म्हणतात, मी तुझं जीवन सुंदर केलंय, आता तू इतरांचं आयुष्य सुंदर कर. हे केवळ यशाचा प्रारंभ नाही, ही आहे दायित्वाची जाणीव. तू जी निभावशीलच, कारण स्वामींचं बळ तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या जीवनातील दिशा स्पष्ट होणार आहे. धंकू दूर होईल आणि वाट तेजस्वी होईल. तो फोन केवळ एक बातमी घेऊन येणार नाही, तो तुला आत्मविश्वासाचं भान देऊन जाईल. तो क्षण तुझ्या आयुष्यात असा काही बदल घडवेल की तू ते मागे वळून पाहिला तर वाटेल या दिवशी सगळं सुरू झालं. स्वामी म्हणतात, मी तुला ओळखतो, तुझं मन पाहिलंय आणि म्हणूनच मी तुला थांबू दिलं नाही. जिथे वाट बंद होती तिथे आता रस्ता तयार होतोय. जिथे आशा संपली होती तिथे नवी उमेद उगमते. तुझ्या हाती जे येणार आहे ते फक्त यश नाही, ते एक नवीन जीवनदृष्टी आहे. तुला आता स्पष्ट कळणार आहे की आयुष्य खरं तर इतकं सुंदर कसं असतं जेव्हा आपण आता त्यावर विश्वास ठेवतो आणि स्वामींवरही विश्वास ठेवतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूंमागं आणि कारण ओळखतात आणि त्यात आता अश्रूंचं रूपांतर हसू आणि विजयात करणार आहे. त्या फोननंतर कदाचित काही वेळ तुझं मन शांत बसेल, कारण जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा काही क्षण वास्तवाची जाणीव सुटते. पण नंतर एक एक विचार मनात यायला लागतो, हो मीच का, माझ्यासोबतच का एवढं मोठं यश? हो, कारण तुझं मन निर्भळ आहे आणि तुझं ध्येय स्पष्ट होतं. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू स्वतःपेक्षा मोठ्या उद्दिष्टासाठी काम करतोय तेव्हा मी तुझ्या मागे उभं राहतो. हे यश केवळ एक शिखर नाही, ही सुरुवात आहे. अजून उंची भरायची आहे. आता लोक तुला विचारतील, तू कसा पोहोचलास? आणि तू फक्त एकच उत्तर देशील, स्वामी समर्थ. कारण या यशात तुझ्या मेहनतीसोबत स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांचं वेळेवरचं आगमन आहे. हे क्षण साजरे कर, पण गर्व नको करूस, कारण विनम्रतेचा देव वास करतो. आज तू आनंदात आहेस, पण हे लक्षात ठेव, आता तू इतरांचाही आधार होणार आहे. स्वामी तुला निवडतात तेव्हा ते तुझ्या पाठीशी राहतात, पण ते तुला दुसऱ्यांसाठी दीपही बनवतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या विजयामागे माझी योजना आहे आणि तुझ्या प्रवासात माझे संरक्षण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब फळायला सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक दिवस तुला नवीन भेटवस्तू घेऊन देईल. आज जो कॉल येतोय तो फक्त यशाची बातमी घेऊन येणार नाही, त्यामुळे तर तो तुझ्या आत्मविश्वासात एक नवं बळ भरून जाईल. तुझ्या आवाजात ठामपणा असेल, तुझ्या डोळ्यात चमक असेल आणि तुझ्या मनात एकच भावना असेल, शेवटी माझा क्षण आला. स्वामी म्हणतात, तुझे गमावलं होतास त्याच्या दुप्पट तुला परत मिळेल. तुझं जे अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण होणार आहे. ज्या स्वप्नांवर धूळ बसली होती ती स्वप्न पुन्हा जागी होणार आहे. यावेळी ती फक्त स्वप्न उरणार नाही, ती सत्यात उतरतील. आता तुझं आयुष्य एक केवळ वेगळाच आकार घेणार आहे. प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येईल, प्रत्येक रात्र एक समाधान देऊन जाईल आणि जिथे अंधार होता तिथे आता उजेड होईल, कारण स्वामी समर्थांची कृपा त्या अंधारातही प्रकाश बनून येते. तू आतापर्यंत जे काही सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक झोपेची उडालेली रात्र, प्रत्येक वेळेला आलेला अपमान, हे सगळं आता यशाचं कारण ठरणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक दुःखाचं उत्तर आनंदात देणार आहे. आज तू जेव्हा फोनवर जी बातमी ऐकशील तेव्हा तुला स्वतःची शंका येईल, पण लक्षात ठेव, ही शंका नाही, ही देवाची संधी आहे. ती स्वीकार मनापासून, नम्रतेने आणि पूर्ण विश्वासाने. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. त्यांनी तुला थांबवलं कारण योग्य वेळ यायची होती. आता ती वेळ आली आहे. तुझी वेळ, तुझं नशीब, तुझं यश, हे यश तुला मोठं करणार आहे, पण तुला माणूस म्हणून अजून अधिक शुद्ध, अधिक दयाळू, अधिक प्रेरणादायक बनवणार आहे. स्वामी म्हणतात, यश हे केवळ बाहेरचं नसतं, ते आतून येणारं समाधान असतं आणि ते तुला मिळणार आहे. म्हणूनच जेव्हा फोन वाजेल तो क्षण थांबून जग, स्वतःला मिठी मार आणि मनात सांग, हे स्वामींचं काम आहे, मी आता तयार आहे.
स्वामी समर्थ म्हणतात, तुझी परीक्षा संपली, आता तुझ्या पदरात फळ पडणार आहे. ज्या वाटेवरून चालताना तू अनेकदा एकटं वाटलं, त्या वाटेवर आता तुझ्यासोबत संधी चालणार आहे. स्वतःचा विश्वास डळमळीत झाला होता, पण आता तो पुन्हा उभा राहणार आहे, अधिक बळकट, अधिक ठाम. आजचा दिवस केवळ एक तारखा नाही, तो तुझ्या यशाचा दिवस आहे. आजपासून तुझं नाव पुढे जाणार, तुझ्या प्रयत्नांना ओळख मिळणार आणि तुझ्या स्वप्नांना दिशा मिळणार. स्वामी म्हणतात, जेव्हा तू थकलास, मी चालत राहिलो. आता तू विश्रांती घे, मी तुझं कार्य पूर्ण करीन. तुझ्या शब्दांमध्ये आता चैतन्य भरेल, तुझ्या कृतीमध्ये ठामपणा असेल, कारण तुझ्या मागे एक अदृश्य बळ असेल, ते म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. आज जेव्हा कॉलमधून बातमी येईल, तेव्हा ती फक्त तुझं भविष्य नाही बदलणार, तर तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांचाही दृष्टिकोन बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तू प्रकाश आहेस आणि आता मी तुला पेटवत आहे. या प्रकाशाने तुझ्या आयुष्यातली आळकोळकी आणि काळोखी बाजू नाहीशी होणार आहे. भय, अस्वस्थता, अपयश हे शब्द तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि उरले फक्त आशा, यश आणि समाधान. तुला वाटेल की हे सगळं अचानक घडत, पण ते तसं नाही. स्वामी समर्थ हे सगळं आधीच ठरवत होते, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. आता ते वेळ आली आहे आणि तू तयार आहेस. तुझं स्वप्न पण फक्त डोळ्यातही नाही, ते आता हकीकत बनणार आहे. प्रत्येक दिवशी तुला नवीन प्रेरणा मिळेल, प्रत्येक सकाळ तुझ्या अंगणात आशा घेऊन उगवेल आणि प्रत्येक रात्र समाधानाचं झालून तुला विश्रांती देईल. स्वामी म्हणतात, तुझ्या कष्टांचं मी मोल ओळखलं आहे आणि आता मी तुला फळ देणार आहे. कधी कधी यश मिळाल्यावर माणूस गोंधळतो, पण तू शांत राहा, नम्र राहा, कारण हे केवळ सुरुवात आहे. खरं यश तर अजून येणार आहे आणि ते अजून मोठं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे अडवून नाही राहिलं ते आता मार्गी लागणार आहे. तुझं आयुष्य स्थिरकडे जात आहे. आता जेव्हा तुझ्या फोनवरती शुभ बातमी येईल, तेव्हा ती केवळ एक वाक्य नसेल, ते तुझ्या मनाला दिलासा देणारा, काळजात शांतता आणणारा संदेश असेल. कधी वाटायचं, का माझ्यासोबतच असं का घडतंय? कधी वाटायचं, मी इतकं केलं तरी काहीच मिळालं नाही. पण आता स्वामी स्वतः सांगतायत, तुझ्या प्रत्येक थांबलेल्या क्षणाचं उत्तर देणार आहे मी. आता फक्त वेळ आली आहे. डोळ्यात अश्रू येतील, पण यावेळी आनंदाचे. हात थरथरतील, पण ते थरथरणं समाधानाचं असेल. स्वामी म्हणतात, मी फक्त तुझी प्रार्थना ऐकली नाही, मी तुझं मन समजून घेतलं. आता जेव्हा तू उठशील, चालशील, कामाला लागशील, तुझ्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास असेल. जगाने जेव्हा तुला दुर्लक्षित केलं, तेव्हा स्वामी तुला अधिक जवळ घेत आहेत. आता जेव्हा जग तुला ओळखू लागेल, तेव्हा लक्षात ठेव, ही केवळ तुझी मेहनत नाही, ही स्वामींची कृपा आहे. आजचा कॉल तुला एक मोठी संधी देईल. कदाचित तू कल्पनाही केली नसेल अशी, पण ती संधी लिहायला स्वीकारशील, कारण स्वामींनी तुला तयार केलंय. तुझ्या आवाजात ताकद असेल, तुझ्या नजरेत विश्वास असेल आणि तुझ्या मनात शांतता असेल. ती शांतता जी फक्त ईश्वराच्या कृपेने मिळते. स्वामी म्हणतात, तू आता मागे वळून पाहू नकोस, कारण पुढे तुझ्यासाठी सूर्यप्रकाश वाट पाहतोय. हे यश फक्त आजच नसेल, हे पुढच्या अनेक दिवसांमध्ये फुलत जाणारं यश असेल. प्रत्येक दिवस नव्या आनंदाचं दार उघडेल. प्रत्येक भेटणारी व्यक्ती तुझ्या तेजात हरवून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्या ज्या आत्म्यासोबत पुन्हा एकदा जोडला जाशील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या गोष्टी तुझ्या हातून निसटल्या होत्या, त्या परत येणार आहेत, यावेळी अधिक चांगल्या रूपात. आता जे चालू होणार आहे, ते तुझ्या जीवनातले एक नवे पर्व आहे. हे पर्व केवळ यशाचं नाही, तर शांतीचं, समृद्धीचं आणि समाधानाचं आहे. तू मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच विचारशील, हे सगळं खरंच माझ्यासोबत घडतंय का? हो, हे खरंच आहे, कारण स्वामी समर्थांची तुझ्या वेळेचं दार उघडलंय. स्वामी म्हणतात, तुझी वाट मी पाच आणि स्वच्छ केली आहे. आता त्या वाटेवर विश्वासाने चाल. तू भूतकाळातील अपयश आता तुझ्या यशाची पार्श्वभूमी ठरणार आहे. लोक ज्यावेळी तुझ्या क्षमतेवर शंका घेत होते, त्याचवेळी स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते आणि आता त्यांचा आशीर्वाद फळाला आलाय. तू जेव्हा ती कॉल ऐकशील, तेव्हा तुला केवळ नोकरी, व्यवसाय किंवा संधीच मिळणार नाही. तुला केवळ स्वतःवरचा विश्वास परत मिळणार आहे. स्वतःवरचा विश्वास तोच तर हरवला होता ना, पण आता पुन्हा उगमत होतोय. आता तू सांगशील स्वतःला, माझ्या मागे माझे स्वामी समर्थ आहेत, मी घाबरू का? स्वामी म्हणतात,
मी फक्त तुझं आजचं नाही तर तुझं संपूर्ण भविष्य घडवतोय. आता तुझी प्रत्येक योजना फळेल, प्रत्येक निर्णय योग्य ठरेल, कारण ते आता तुझ्या मनापासून नाही तर स्वामींच्या मार्गदर्शनातून येणार आहे. तुझ्या जीवनात येणारा हा बदल इतका खोलवर असणार आहे की तू स्वतःला नव्याने ओळखायला लागशील. तुझं शांत डोकं, समाधानाचं हसू आणि मनातली ऋणाशील नुभावाची ओळख, सगळं काही एक नवा अनुभव बनून तुला समृद्ध करेल. स्वामी समर्थ म्हणतात, हे यश तुझं आहे, पण त्यामागे माझं मार्गदर्शन आहे. आता तू जो मार्ग चालणार आहेस तो तुला फक्त आर्थिक समृद्धी नाही देणार, तर मानसिक शांतताही देणार आहे. आणि हाच तर खरा आशीर्वाद असतो. स्वामी स्वतःवरचा प्रेम कर, स्वतःना स्वप्नांना पुन्हा रग आणि आयुष्याला आता प्रेमाने मिठी मार, कारण तुझं वेळ आली आहे आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जे थांबलं होतं ते आता वेगाने सुरू होणार आहे आणि तुला रोखू शकणारा आता कोणीच नाही आहे. त्यामुळे चिंता सोडून दे. आता तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील जे तुला आधी दिसत नव्हतं. प्रत्येक दिवस तुला हाक मारेल संधीची, समृद्धीची आणि समाधानाची. त्यामुळे चिंता सोडणं करून दे. आता तुला काय आठवतंय? त्यामुळे कधी तू रडत रडत म्हणला होता की स्वामी आता माझ्या, तुम्ही ऐकताय का नाही? त्या क्षणी ज्या तुझ्या जीवनातील बदल घडवायला सुरुवात केली होती, फक्त तुला वाटलं की शांत नाही आहे हे सर्व, पण त्याचं काम सुरूच होतं. स्वामी म्हणतात, मी नेहमी तुझ्या मागे होतो. आता वेळ आली आहे की तू हे अनुभवणार आहेस. तुला कधी वाटलं असेल की मी का, माझ्यासोबतच हे असं का? पण आता हेच लोक विचारतील, तूच का? तुझ्यासारख्या माणसाला एवढे यश कसं मिळालं? आणि तुझं उत्तर एकच असेल, स्वामी समर्थ. आजपासून जी गोष्ट सुरू होते ती तुझं संपूर्ण आयुष्य घडवणार आहे. ती एक फोन कॉल, एक चमत्कार, एक तुझ्या मेहनतीचं फळ आणि स्वामींच्या आशीर्वादाचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त पाऊल टाक, पुढचा रस्ता मी दाखवीन. तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास असेल, तुझ्या चालण्यात स्थिरता असेल आणि तुझ्या मनात शांतता असेल. ती शांतता काही बोलून मिळत नाही, ती फक्त अनुभवाने मिळते. आजपासून लोक तुला आशीर्वाद, आदर मानतील. जे विचारतील, काय केलं तू? पण तुला माहीत असेल, हे फक्त कृपा आहे, स्वामी समर्थांची कृपा. आता तू थांबू नकोस. जसं यश जवळ येते तसंच नम्रता अधिक जवळ ठेव. कारण मोठं होणं हे फक्त यश नव्हे, तर इतरांना उभं करणं हे खरं मोठेपणा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं यश फक्त तुझ्यासाठी नाही तर अनेकांच्या प्रेरणासाठी लिहून ठेवलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात जे चालू होणार आहे ते तुला नवीन ओळख देणार आहे, अशी ओळख जी तू स्वतः कधी स्वप्नात पाहिली नव्हती. तुझ्या डोक्यात जिथे शंका होती तिथे आता स्पष्टता येईल. जिथे मन अस्वस्थ होतं तिथे आता समाधानाचं स्थिर स्वरूप येईल. त्यामुळे तुझं आयुष्य आता दिशा हरवलेलं नसेल, ते ठाम मार्गावर असेल, स्वामी समर्थांच्या कृपेच्या मार्गावर. स्वामी म्हणतात, मी तुला उशिरा दिलं पण योग्य वेळेवर दिलं. कारण जे यश वेळेआधी मिळतं ते माणूस पचवू शकत नाही. पण आता तू तयार आहेस, मनात, शरीरानं आणि आत्म्यानेही. आजपासून तुझं नाव कुठेतरी लिहिलं जाईल, कोणाच्या प्रेरणेसाठी, कोणाच्या प्रेरणादायक गोष्टीसाठी. तुला कदाचित माहितीच नसेल, पण तुला एका कृतीमुळे कोणाचा तरी अंधार दूर होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य मी केवळ सुंदर करणार नाही, ते इतरांसाठी दीपस्तंभ बनणार आहे. आज तुला वाटत असेल की हे फक्त एक कॉल आहे, पण हा कॉल तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू ठरणार आहे. हे फक्त एक संधी नाही, ही संधी तुझ्या आत्मेला, तुझ्या घराला, तुझ्या भविष्यास उधळणारी दिवाळी आहे. कधी वाटायचं ना सगळं संपलं, पण स्वामी म्हणतात, संपलं नाही, आता सुरुवात होते. तू जेव्हा त्या आनंदाच्या बातमीला हो म्हणशील तेव्हा स्वामींनाही समाधान वाटेल, कारण त्यांनीच ती संधी तुझ्यासाठी पाठवलेली आहे. आता हे क्षण फक्त अनुभव, शंका विसर, दुःख विसर, भूतकाळ विसर आणि या दिवसाला, या आशीर्वादाला मिठी मार. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा भक्त आहेस आणि मी तुला रिकाम्या हाताने परत जाणार देणार नाही. आजपासून जे काही होईल ते तुला शांत, समृद्ध आणि यशस्वी बनवेल. पण त्यासोबत तू आणखी एक गोष्ट शिकशील, ती म्हणजे कृपेमध्ये जगायचं सौंदर्य. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता त्या वळणावर पोचला आहेस जिथून मागे वळायचं नाही, कारण पुढचं प्रत्येक पाऊल तुला यशाच्या जवळ नेणार आहे. ज्या क्षणांना तू विसरलास ते
ते क्षण आता तुझ्या पाठीवर शाबाशीसारखे थाप देणार आहे, कारण तू हार मानली नाहीस आणि स्वामींना हे पाहिलंय, तुझे धैर्य, तुझं संयम, तुझी श्रद्धा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनातील प्रत्येक हाक ऐकली आहे. कधी तू शांत राहिलास पण मनात खूप बोललास. हे शब्द स्वामींना कधीही न चुकवता पोचले आणि म्हणूनच आज त्यांचं उत्तर तुझ्या आयुष्याच्या कोपऱ्यात स्वरूपात रूपांतर उतरून पाहतंय. तू जिथे थांबलास होतास आता तिथूनच नवा प्रवास सुरू होणार आहे, वेगवान, स्पष्ट आणि थेट यशाच्या दिशेने. स्वामी म्हणतात, तुझं वेळ आली आहे आणि हे वेळ तू रोखू शकत नाही, कारण मी स्वतः ती पाठवली आहे. तू कोणाच्या नशिबावर विसंबला नाहीस, तू फक्त श्रद्धेवर चाललास आणि आता त्या श्रद्धेचं रूपांतर प्रत्यक्षात होणार आहे. दिवस उजळेल, काळीज हलकं होईल आणि मनात एक नवा स्फुलिंग पेटेल आणि स्फुलिंग तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक अश्रूमागे एक कारण ठेवलं आहे आणि आता प्रत्येक अश्रूचं उत्तर आनंदाने देणार आहे. तुला जे वाटतंय की अचानक घडतंय ते खरं तर फार काळापासून तुझ्यासाठी साचलेलं आहे. फक्त तू आता ते स्वीकारायला तयार झाला आहेस. हे यश तुझं आहे, पण या यशामध्ये स्वामींचा हात आहे. हे समाधान तुझ्या प्रयत्नाचं फळ आहे, पण त्यामागे त्यांची कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता मागे पाहू नकोस, कारण पुढचा प्रत्येक क्षण तुला आनंद देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जसं जसं तू पुढे जाशील तसं तसं तुला जाणवेल की तुझं प्रत्येक पाऊल मी आधीच ठरवून ठेवलेलं आहे. जेव्हा समोर अंधार होता तेव्हा तू मनातून फक्त एकच दिवा पेटवला होता, श्रद्धेचा. आता तोच दिवा आता तुझा जडलेला, उघडेला आणि उजेडाचा गंगन बनून पसरतोय. त्यामुळे तुझ्या जीवनात जी अडथळ्यांची भीती होती ती आता स्वामी समर्थ स्वतः फोडत आहेत, कारण त्यांनी ठरवलंय यावेळी तुला थांबवणाराचा कोणीच असणार नाही. आज जे घडणार आहे ते तुला तुझ्या योग्य स्थानावर नेईल, जिथे तुला सन्मान मिळेल, प्रेम मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधान मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताचं मन कधीच तुटू देणार नाही, कारण जिथे मी स्वतः वाचतो. तुझ्या प्रत्येक संधीपासून वंचित राहिल्यास आता त्या संधी स्वतःहून तुझ्याकडे येणार आहेत आणि तुझं नाव, तुझं काम, तुझं अस्तित्व लोकांच्या मनात घर करणार आहे. हे सगळं इतकं सहज घडते की तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? हो, घडतंय. आणि ते यासाठीच घडतंय की तू प्रत्येक वेळी विश्वासाला सोडून गेला नाहीस. तू संघर्ष केला, संयम बाळगला आणि आज त्याचं फळ मिळालंय. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझं रक्षण आहे. आता तुझं पाय फक्त रोवून उभा राहा. तुझ्या सभोवतीला लोकांची नजर बदलेल, लोकांना तुझा प्रकाश जाणवेल. ते विचारतील, असंच काही आमच्यासोबत का घडत नाही? तेव्हा तू सांगशील, स्वामी समर्थ यांच्या कृपेने हे शक्य झालं. ही कृपा अशी आहे की ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते तुझ्या भक्तीतून, तुझ्या नम्रतेतून, तुझ्या प्रामाणिक प्रयत्नातून. स्वामी म्हणतात, जेव्हा तू हसशील, जेव्हा माझ्या हृदयात आनंदाचं स्पंदन होईल, आता तू तो आवाज ऐकणार आहे. तो केवळ एक फोन नाही, तो एक संकेत आहे की तुझं नवीन जीवन सुरू होते. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे सहन केलं आहेस त्याची प्रत्येक आठवण आता तुझ्या यशाची कहाणी बनेल. तुझ्या डोळ्यात ज्या अश्रूंनी घर केलं होतं ते आता आनंदाचे अश्रू बनून गळतील. ते फक्त भावनांचं प्रतीक न राहता ते मी जिंकलो या क्षणाचं साक्ष बनतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलंय, आता मी तुला सुख देणार आहे, भरभरून, मनापासून. कधी वाटतंय की सगळं संपलं, पण आज तुझ्यासमोर जे उभं आहे ते पूर्ण नव्या जगण्याचं दार आहे. तिथे चिंता नाही, तिथे फक्त विश्वास आहे. जिथे रडणार नाही, तिथे फक्त समाधान आहे. आणि जिथे तू एकटा नाहीस, स्वामी समर्थ कायम तुझ्यासोबत आहेत. आता तू ज्या क्षणाची वाट पाहत होतास तो क्षण दरवाजापाशी येऊन थांबलाय. तुला फक्त दरवाजा उघडायची वेळ आहे आणि त्या आनंदाला मिठी मारायची आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जी वेळ तुझी होती ती थोडी उशिरा आली, पण आली तेव्हा ती सगळं घेऊन आली. तुझं आयुष्य आता नवीन पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पानावर विजय, प्रत्येक ओळीत आशीर्वाद आणि प्रत्येक शब्दात कृपा भरलेली आहे. आजपासून जे काही तुला मिळेल त्यात केवळ तुझी मेहनत नसेल तर स्वामींचा स्पर्श असेल, जो प्रत्येक गोष्टीला सुवर्णात बदलतो. स्वामी म्हणतात, तुला जे मिळेल ते तुला कमी वाटणार नाही, कारण मी तुला भरभरून देणार आहे. त्यामुळे तू चिंता सोडून पुढे जा. आता यश तुझ्या दिशेने पावल टाकतंय आणि या यशासोबत येतोय सन्मान, आदर, प्रेम
आणि एक नवा ओळख. लोक तुझं नाव घेतील आदरानं, ते म्हणतील तो ती जे काही आहे ते फक्त देवाच्या आशीर्वादामुळे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुला कधीच अशक्य वाटलं नाही ते मी तुला शक्य करतोय. तुझ्या विश्वासाच्या जोरावर. आता फक्त डोळे बंद कर, मनात एक क्षणभर शांती घे आणि स्वतःला सांग, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. आता मला काहीच अशक्य नाही. स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होतील. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळे चांगलेच होणार आहे. श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी माऊली. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठावर हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास. स्वामी सांगतात, मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असतं. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्या पुढे दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची आवश्यकता राहत नाही. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. जेव्हा सगळं संपलं असं तुला वाटत असेल तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो, हेही लक्षात ठेव. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होत जातील. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याअगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी.
आणि सुखदुःखांच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. कोणाचेही मन न दुखवता माणुसकी जपत राहायचे. आयुष्याची लढाई प्रत्येकाला एकट्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सहानुभूती देण्यासाठी असतात, साथ देण्यासाठी नाही. लोकांची तराच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा. सातत्यपूर्ण प्रयत्न केले की जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची साथ कधीच सोडू नका, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका. एखाद्याला त्याच्या चुकासाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र होऊ नका. माणूस बाकी गोष्टींमध्ये कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो. कोणत्याही ऋतूत त्याला पाझर फुटत नाही. महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा 10व्याला बोलवला जातो. नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असते. जास्त बंधने लादल्याने निसटून जातात. तुम्ही खरे लिहायला आणि बोलायला घाबरत असाल तर समजून जा की तुम्ही गुलामीकडे वाटचाल करत आहात. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. शब्दाची निवड चुकली की वाक्याचा अर्थ बदलतो आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याचे गणित बिघडते. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे फारसं महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवतं हे महत्त्वाचं आहे. काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात, त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात. आईवडिलांमुळे होतो आपल्या जन्माचा उद्धार. कधी न फेडता येती त्यांचे अनंत उपकार. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्की बदलू शकते. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचा माणूस आहोत. वेळ आणि परिस्थितीसोबत छंद बदलायचे असतात, आपली माणसं नाही. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. व्यापारी माणसाकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवतात. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच मार्गी लावतील. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात.
बऱ्याच वेळा आपण हशात होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे बाळा. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे सोहळ्या ओवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोहळे ओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या, त्यांनी दाखवलेल्या वाटेवर, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे, गुरु परंपरेला महत्त्व आहे, गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष, संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा, स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे, हे अनुभवाचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे
आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या दही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली, राहिल्या सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या, संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो, तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो, अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा, भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त,
तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते यांच्यासाठी खूप केलं, अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने मनातील प्रिय भावनेने बोलतच असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो, तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील, करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडकलेले, धडकलेले, निर्धार, अनंतांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी
आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात, का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस. अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचसोबत आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.